नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी होणार आहे माझी डाळ भाजी करणार आहे फ्लावरची. आणि फ्लावरला असे जे कोळे पानं असतात, तर हे पानं मी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून कापून. तर ह्या पानांचा फ्लेवर भाजीमध्ये अतिशय छान उतरतो. तर मी भरपूर सारे पानं ते घेतलेली आहेत. मी ते पानं फेकत नाही. खूपच जाड असतील तरच मी ते टाकते, अन्यथा मी ते भाजीमध्ये ते पानं घेत असते. त्याचा फ्लेवर अप्रतिम भाजीमध्ये उतरतो. कधी तुम्ही केलात नसाल तर एखाद्या वेळेला नक्की अशी भाजी करून बघा, फ्लेवर खूप छान उतरतो. डाळी मी इथे 3 घेतलेल्या आहेत इक्वल प्रमाणामध्ये. मूग डाळ मी घेतलेली आहे सालीची, तूर डाळ आणि मसूर डाळीचा इथे वापर केलेला आहे. ज्या डाळी प्रमाणात घेतल्या त्या इक्वल प्रमाणामध्ये घेतलेल्या आहे. डाळी मी इथे शिजवून घेतलेल्या गाडग्यामध्ये. रस्सा भाजी इथे आपल्याला बनवायची आहे. स्वच्छ फ्लावर धुवून कापून मी इथे ठेवलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. इथे मी फोडणीसाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आहे थोडासा 7-8 पानं, लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आणि ही जी पानं आहेत कोवळी, तर हे बघा स्वच्छ धुवून आणि मी हे पानं अशी जे मोठे होते ते सुद्धा मी असे लांब लांब पानं असतात ते सर्व इथे मी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहे. अर्धा इथे टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर आहे थोडीशी आणि फ्लावर घेतलेले आहे. मोठे असे तुकडे करून स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे. आणि गाडग्यामध्ये इथे वरण मी शिजवून घेतलेलं आहे. गाडग्यामध्ये डाळी आपल्या 3 ह्या शिजवून घेतलेल्या आहे. आता इथे फोडणीची तयारी करते. इथे 3 चमचे फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला इथे गरम होऊ द्यायचं आहे. तेल इथे गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मला इथे राई घालायची. अर्धा टीस्पून मी इथे जिरं घातले. कढीपत्त्याची पानं, लसूण इथे घातलेला आहे. कांदा इथे व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा इथे व्यवस्थित परतलेला आहे. इथे भाजी आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे. फ्लावरचे आपण जे पानं इथे कापून घेतलेले ते इथे घातलेले आहे. फ्लावर पण आपल्याला इथे ह्याच्यामध्ये टाकून आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे आपल्याला ते पावडर मसाले घालायचे आहेत. अर्धा टीस्पून मी इथे घालणार आहे हळद. हळद घालून आपल्याला परतवून घ्यायचं 1 मिनिटभर. थोडीशी वाफ देऊन घ्यायची आपल्याला. हळदीमध्ये टोमॅटो मध्ये आपण हे फ्लावर मिक्स करून आणि व्यवस्थित परतवून घेतली तर एखाद्या वेळेला फ्लावरचा वास येतो, तर तो येत नाही. ह्या हळदीमुळे छान फ्लेवर येतो. फ्लावरला एखाद्या वेळेला एक टिपिकल वास येतो, तर तो वास याच्यामुळे जातो. म्हणून हळदीमध्ये थोडीशी आपल्याला ती परतून घ्यायची. 1.5 टीस्पून आपण इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. इथे आपल्याला आता शिजवलेली डाळ घालून घ्यायची. गरजेनुसार इथे गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. फ्लावर शिजायला जास्त वेळ लागत नाही, तर आपल्याला 2 उकळ्या व्यवस्थित खळखळून या भाजीला काढायच्या आहेत. चवीपुरते इथे मीठ घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर आत्ता घालते आणि आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची. इथे फ्लावरला आपल्या खळखळून उकळी आलेली आहे. हे बघा, जास्त गाळ आपल्याला शिजवायची नाहीये. थोडासा इथे गुळ घालणार आहे. गुळामुळे जिथे डाळीचे प्रमाण आहे भाजीमध्ये, जिथे डाळ आपण टाकलेली आहे, तर तिथे थोडासा गुळ घातला भाजीची चव एकदम छान लागते, गोड वगैरे लागत नाही. इथे आपली फ्लावर अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली आहे आणि ह्यापेक्षा जास्त आपल्याला गाळती करायची नाहीये, कारण गरम पातेला आहे, आपण झाकण ठेवणार आहे. तर राहिलेली फ्लावर आपली इथे व्यवस्थित शिजून जाणार आहे. तर इथे आपली डाळ फ्लावर तयार झालेली आहे. फ्लावर डाळ भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.
तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा तुम्ही ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.